विद्यार्थी मित्र, मागील व्हिडिओजमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरच्या एक्सरसाइज 1.4 पर्यंतची एक्झाम्पल्स पाहिली होती. त्यात सुरुवातीलाच आपण एखादं स्टेटमेंट जे आहे ते एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असणार आहे. म्हणजे त्याला दोन गोष्टी असू शकतात पॉसिबल, एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. तसंच आपण त्याचं असं ऍप्लिकेशन पाहत आहोत ज्यात एखादा करंट फ्लो होण्यासाठी ते एकतर फ्लो कंटिन्यू होणं किंवा त्याला स्टॉप करण्यासाठी स्विचेसची गरज असते. तसंच स्विच जे आहे ते एकतर ऑन असू शकतं किंवा ऑफ असू शकतं. या दोघींची ताळमेळ करून आपण ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक किंवा स्विचिंग सर्किट शिकणार आहोत. जसे की स्विच आपल्याला माहिती आहे, आपण बोर्डला पाहतो, इलेक्ट्रिक बोर्ड जे असतं त्याच्यावर स्विच असतं, त्याला आपल्याला ऑन आणि ऑफ करण्याची मेथड असते. एकतर ते ऑन एकतर ऑफ एका वेळी आपण करू शकतो. म्हणजे स्विच आहे इज टू स्टेट डिव्हाइस. त्याला दोन स्टेट, एकतर स्विच ऑन किंवा ऑफ, यूज टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट. करंटचा फ्लो जो आहे तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला स्विचची गरज भासते. ते एकतर ऑन किंवा ऑफ असू शकतं. आपण या लॉजिक चॅप्टरमध्ये स्विचेससाठी S1, S2 या प्रकारचे जे आहेत ते याच्याने त्याला डिनोट करणार आहोत. मग त्यात दोन प्रकारचे स्विच असू शकतात, एकतर ते क्लोज स्विच असेल किंवा ओपन स्विच असेल. तर डायग्रामॅटिकली त्याला आपण असं दाखवणार आहोत जे क्लोज स्विच आहे. ऍक्च्युली आपण त्याला पूर्ण चॅप्टरच्या एंडपर्यंत दाखवणार असं नाही आहोत, पण आपल्याला त्याचा मिनिंग समजण्यासाठी म्हणून आपण त्याला फक्त डायग्रामॅटिकली पाहतोय की स्विच जे आहे ते क्लोज झालं त्यावेळेला सर्किट जो आहे तो फ्लो होणार, म्हणजे करंट फ्लो होऊन जाईल. म्हणजे स्विच ऑन केल्यानंतरचा, जसं आपण बल्ब पेटवतो त्यावेळेला स्विच ऑन करतो, लगेच आपला बल्ब जो आहे तो पेटतो. त्याच प्रकारे एक्झॅक्टली इथे व्हेन द स्विच इज क्लोज, दॅट इज ते ऑन होईल, देन करंट फ्लो इन द करंट सर्किट मधून ते करंट फ्लो जे आहे ते होणार आहे आणि अशा वेळेला लॅम्प ग्लो होणार आहे. एक्झॅक्टली सेम वे ओपन स्विच डायग्रामॅटिकली आपण असं दाखवणार आहोत. फिगर मध्ये तुम्ही पाहत असाल तर इकडनं आपण त्याला टर्मिनेट केलेला आहे म्हणजे इकडे त्याला करंट दिलेला आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जसे प्रकार असतात आपल्या बॅटरीमध्ये, तसे आपण त्याच्यात इलेक्ट्रिक करंट सोडल्यानंतर या ठिकाणी स्विच बसवलेला आहे. न्यूट्रल आणि फेज या दोन प्रकारचे त्या ठिकाणी वायर्स असतात. त्याच्यापैकी आपण जे फेज आहे त्याला आपण स्विच बसवतो. जनरली तुम्ही जर इलेक्ट्रिक फिटिंग पाहिली असेल कधी तर त्यात हा स्विच आपण त्या ठिकाणी बसवणार आहोत. तर तो करंट बंद करण्याचं काम करतो किंवा करंटचा फ्लो जो आहे तो रोखण्याचं काम करतो, त्याला आपण स्विच म्हणतो. मग हा स्विच जर समजा ओपन असेल त्यावेळेला करंट फ्लो होणं बंद होईल, तो ऑफ होणार आहे. म्हणजेच स्विच एस इज ओपन, दॅट इज ऑफ. जेव्हा ते ऑफ असेल अशा वेळेला देन करंट डज नॉट फ्लो इन द करंट अँड हेस लॅम्प डज नॉट ग्लो. त्यावेळेला लॅम्प जो आहे तो ग्लो होणार नाही. पण या प्रकारामध्ये आपण बघणार आहोत की दोन स्विचेस जे आहेत काही वेळेला सिरीज मध्ये असतील, काही वेळेला पॅरलल मध्ये असतील. तर इथे आपण ते सिम्बॉलिकली पण शिकणार आहोत की दोन स्विच जर समजा एकाच सिरीज मध्ये लावलेले असतील एकाच लाईनीमध्ये, तर अशा वेळेला ते टू स्विचेस इन सिरीज असं म्हटलं जातं. मग त्यात समजा S1 आणि S2 असे दोन स्विच आहेत जे आपण कनेक्टेड केलेले आहेत इन सिरीज आणि लॅम्प L त्या ठिकाणी टाकलेला आहे. तर या ठिकाणी आपण बॅटरी बसवतो. तर ही सर्किट डायग्राम तुम्ही पाहत असाल तर या डायग्राममध्ये तुम्हाला पूर्ण सर्किटचा अंदाज येईल. आपण जे लिहिलंय त्याचा थोडक्यात मिनिंग या फिगरमध्ये दिसून जातोय. तर इथे आपण बॅटरी बसवलेली आहे, इकडनं आपण एक करंट फ्लो दिला, इथे दिल्यानंतर इकडनं हा एक स्विच बसवला, त्याच लाईनमध्ये दुसरा स्विच बसवलेला आहे आणि नंतर मग आपण लॅम्प बसवला आहे. ही पूर्ण सर्किट झालेली आहे. या दोन स्विचेस जे आहेत ते आपण सिरीज मध्ये लावलेली आहे. तर अशांना सिम्बॉलिकली दाखवण्यापूर्वी P द स्विच S1, P साठी स्विच S1 मानून घ्यायचा, Q S2 स्विच साठी मानायचा आहे आणि लॅम्प L साठी L मानून घ्यायचा आहे. तर अशा वेळेला आपण जे PQ मानलेलं आहे ते आणि हे सिरीज मध्ये आहे, तर याला सिम्बॉलिकली आपण जी यापूर्वी शिकलेलो आहोत कंजंक्शन त्या प्रकारे त्याला दाखवलं जातं. म्हणजेच P अँड Q. म्हणजे ह्या संपूर्ण सर्किटला जर मला सिम्बॉलिकली दाखवायचं असेल तर मी P अँड Q या स्वरूपात लिहिणार आहे. किंवा माझ्याकडे P अँड Q या टाईपचं एखादं स्टेटमेंट पॅटर्न दिलेला असेल तर या पॅटर्नच्या आधारावरती मी सर्किट डायग्राम या प्रकारे काढू शकणार आहे. म्हणजे हे बेसिक आहे की जर अँड असेल तर दोन स्विचेस जे आहेत ते सिरीज मध्ये असतील, जर ऑर असेल तर दोन स्विचेस जे ते पॅरलल असतील. त्यात मग हा इनपुट आउटपुट टेबल देखील आहे. इनपुट आउटपुट टेबल म्हणजे काय, फक्त आपण यापूर्वी ट्रूथ टेबल काढले त्यात आपण T आणि F यांचा वापर केलेला आहे. इथे मात्र आपण आता त्यांच्या ऐवजी इन्स्टेड TF1010 अप्लाय करणार आहोत. T म्हणजेच 1 असणार आहे आणि F म्हणजेच 0 असणार आहे. म्हणजे आपण इनपुट आउटपुट टेबल सर्किटच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी 1 आणि 0चा यूज करतो. तर त्यानुसार आपण इथे 1010 यूज करणार आहोत. म्हणजे P जो कॉलम आहे तो 1100 लिहिला
Q जो कॉलम आहे तो 1010 लिहिला आणि आपण अँडचा जर आपला टेबल पार्ट असणार तर T आणि T हा फक्त T येतो, बाकी उरलेले जे आहे ते एक येतात. तसंच इथे 1 and 1 हा फक्त 1 येईल, बाकी उरलेले जे आहेत ते 0 असणार आहे. अशा केसेसमध्ये म्हणजे ज्या केसेसमध्ये स्विच ज्या वेळेला सिरीज मध्ये असतील अशा वेळची आपण गोष्ट करत आहोत. तर स्वाभाविक आहे ज्या टेबलमधून काय इंडिकेट होतं बघा, इकडनं करंट फ्लो झाला. जर समजा हा स्विच जो आहे तो जर ऑन असेल आणि हा ऑफ असेल, हा ऑन असेल आणि हाही ऑन असेल म्हणजे दोघी क्लोज असतील, तर अशा वेळेला करंट फ्लो होऊन इथपर्यंत पोहोचेल. इकडनं जर दिलेला आहेच तर लॅम्प पेटणार आहे, म्हणजे लॅम्प ग्लो होईल केव्हा, जेव्हा 111 असेल म्हणजे लॅम्प ग्लो होतो. बाकी अदर कंडिशन्सला बघा, जर समजा पहिला S1 जे आहे, S1 स्विच जो आहे तो जर समजा क्लोज असेल आणि Q जर ओपन असेल म्हणजे इकडनं करंट इथपर्यंत आला परंतु ते परत डिस्कनेक्ट झालं, म्हणजे इकडनं करंट फ्लो परत लॅम्प पर्यंत जात नाही, म्हणजे हा लॅम्प पेटणार नाही, म्हणून हे 0 आहे. एक्झॅक्टली सेम वे आपण जर या ठिकाणी हे स्विच दुसरं पहिलं स्विच जे आहे ते जर ऑफ ठेवलं आणि दुसरं स्विच ऑन ठेवलं म्हणजेच हे ओपन आणि हे क्लोज, तर हा ओपन राहील म्हणून पर्यंतच करंट पोहोचेल, याच्या पुढे जाणारच नाही. हा क्लोज राहून सुद्धा फायदा नाही, म्हणजे लॅम्प पर्यंत करंट जे आहे ते फ्लो होत नाही, म्हणजेच लॅम्प त्या ठिकाणी ग्लो होणार नाही. एक्झॅक्टली सेम वे दोघी जो स्विच जे आहेत ते ऑफ असतील म्हणजे हाय ऑफ आणि हाय ऑफ असेल तर करंट इथपर्यंत येणार आहे, पुढे करंट फ्लो होणं शक्य नाही कारण तो इथेच डिस्कनेक्ट झालेला आहे, म्हणून लॅम्प जो आहे तो ग्लो होणार नाही. म्हणजे कुठेतरी आपल्या लॉजिक चॅप्टरचं ऍप्लिकेशन जे आहे ते ट्रू फॉल्सचं कनेक्शन आपण 10 शी जोडून या सर्किट डायग्राम सोबत त्याचा ऍप्लिकेशन आपल्याला दिसतं आहे. म्हणजे ट्रूथ टेबलच्या सहाय्याने सुद्धा आपण समजू शकतो की करंट एक्झॅक्टली कोणत्या वेळेला फ्लो होईल आणि कोणत्या वेळेला त्या ठिकाणी लॅम्प पॉसिबल जो आहे तो ग्लो होऊ शकतो. हा प्रकार आपण पाहतो आहोत. यानंतर बघूया टू स्विचेस इन पॅरलल. टू स्विचेस इन पॅरलल इथे देखील कसं बघा, इथे जसे आपण एकाच लाईनीत ते स्विचेस लावलेले होते तसे हे एकमेकांना पॅरलल स्विचेस लावलेले आहेत, म्हणजे डायरेक्ट बॅटरी टू लॅम्प कनेक्शन, डायरेक्ट बॅटरी टू लॅम्प कनेक्शन दिलेलं आहे. तर अशा वेळेला बघा इथं इथून करंट फ्लो होत जाईल असा, आणि इथे हा जरी क्लोज असला आणि हा जरी ओपन असला तरी पण करंट फ्लो होईल, किंवा दोघी ओपन असले तरी करंट फ्लो होईल, सॉरी दोघी क्लोज असले तरी करंट फ्लो होणार आहे. दोघींपैकी एक जरी ओपन झाला तरी पण तो त्या ठिकाणी करंट फ्लो होणार आहे. तर याचा सरळ अर्थ असा आहे की जर दोन स्विचेस S1 आणि S2 हे कनेक्टेड असतील पॅरलल मध्ये, लॅम्प एल असेल तर अशा वेळेला फिगर जी आहे ती अशी येणार आहे. यात बॅटरी त्याच्यामध्ये दोन्ही स्विच एकमेकांना पॅरलल जोडलेले आहेत, नंतर लॅम्प आहे, आणि याला सिम्बॉलिकली जर दाखवायचं असेल तर तो P ऑन Q असा असणार आहे. म्हणजे हे दोन स्विच ज्या वेळेला पॅरलल असतील म्हणजेच त्या ठिकाणी ऑर असणार आहे, हे किंवा हे. अशा वेळेला हे आपण सिम्बॉल वापरणार आहोत, आणि ही फिगर या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येईल, किंवा हा सिम्बॉलिक फॉर्म या सर्किट डायग्रामच्या नुसार आपल्याला रिप्रेझेंट करता येणार आहे. तर याचा इनपुट आउटपुट टेबल पण बघूया. आपण यांना आता ट्रूथ टेबल नाव नाही देणार आहोत, त्यांचं नाव आता आपण इनपुट आउटपुट म्हणणार आहोत. इनपुट आउटपुट टेबल म्हटल्यानंतर सरळ मिनिंग असेल की हे 1010 म्हणजे आपल्याला टेबल काढायचं आहे. तर अशा वेळेला बघा काय पी किंवा हे दोन कॉलम आपले सेम याप्रमाणे असणार आहे. बाकी पुढे बघा 111100100 घेतल्यानंतर आता तुम्हाला मी जसं म्हटलं की इथून जर समजा मी हा स्विच जो आहे तो ऑन केला, इथून करंट असं फ्लो होत जाईल आणि लॅम्प पर्यंत पोहोचेल आणि लॅम्प फ्लो होईल. तसंच समजा इथून हा क्लोज केला तरी सुद्धा या ठिकाणी करंट जो आहे तो फ्लो होणार आहे, किंवा दोघी जे आहेत दोघी क्लोज केल्यानंतर सुद्धा करंट फ्लो होईल. म्हणजे याचा अर्थ काय की तिन्ही कंडिशन्स मध्ये दोघी स्विचेस ऑन असल्यावरती, दोघींपैकी एक स्विच ऑन असल्यावरती सुद्धा लॅम्प जो आहे तो ग्लो होणार आहे. फक्त एक कंडिशन अशी असेल की ज्या वेळेला दोघी स्विचेस जे आहेत ते ओपन असतील, म्हणजे त्यावेळेला करंट फ्लो होणारच नाही, तिथपर्यंत जाणार नाही, पुन्हा डिस्कनेक्ट होईल. मग अशा वेळेला लॅम्प जो आहे तो ग्लो होणार नाही. म्हणजे एकच कंडिशन या ठिकाणी अशी येईल पॉसिबल की ज्या ठिकाणी करंट जो आहे तो फ्लो होणार नाही, जेव्हा दोघीही स्विच जे आहेत ते ओपन असतील. इथपर्यंतच्या पार्टमध्ये आपण एक्सरसाइज बघूया. तर बघूया एक्सरसाइज 1.5 मधील फर्स्ट क्वेश्चन असा बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक. त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं, जसं तुम्हाला जस्ट आपण सांगितलं पॅरलल असल्यावरती आणि सिरीज मध्ये असल्यावरती आपण सिम्बॉलिक फॉर्म त्यांचा पाहिला आहे. अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. आणि त्या सिम्बॉलिक फॉर्म तयार झाल्यानंतर आपल्याला लगेच त्याचा इनपुट आउटपुट टेबल देखील काढायचा आहे. तर बघूयात. सुरुवातीला फॉर्मॅलिटी जी आहे ती आपली लेट P4. इथे किती स्विचेस आहेत ते आधी बघून घ्या. स्विच नंबर ऑफ कॉन्टिन्यू आहे बघायचे आहेत, नंबर ऑफ
जे इथे दिसत आहेत सफिक्सला, इथे S1 S2 आणि S3 दिसतोय. आता काही वेळेला डॅश वापरला जातो, काही वेळेला याच्या आधी समजा डॅश आला S1 डॅश, त्याचा मिनिंग असणार की आपण त्याला मानताना निगेशन P मानणार आहोत. निगेशन P हा त्या ठिकाणी सिम्बॉलिक फॉर्म त्याचा असणार आहे. बाकी अदरवाईज ना S1 S2 S3 दिसतात म्हणजे आपल्याला P Q आणि R असे 3 नवीन स्टेटमेंटचे सिम्बॉल्स अप्लाय करायला लागतील. तर P जो आहे तो आपण स्विच S1 साठी मानूयात, Q फॉर द स्विच S2 आणि R जो आहे R फॉर द स्विच S3. आणि लास्ट जे ऑलवेज असणार आहे द स्विच द लॅम्प. या पण गिवन सर्किट जे आहे, गिवन सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म, दिलेलं सर्किट आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. तर बघूयात, सुरुवातीला बघा हा ब्रॅकेट दिसतो, ब्रॅकेटचं पण ऑब्झर्वेशन करायचं. आता इथे जो ब्रॅकेट दिसतो आहे याच्यात हे 2 सिरीज मध्ये आहेत आणि हे दोघीच्या दोघी या S1 ला पॅरलल आहे. म्हणजे याचा सरळ असा अर्थ होतोय की या दोघांमध्ये आपल्याला ऑरचं साईन टाकायचं आहे, या दोघींमध्ये आपल्याला अँडचं साईन टाकायचं आहे. मग आपण ज्याच्याबद्दल S1 बद्दल P मानलेला आहे, P लिहिला. हा संपूर्ण P ह्या 2 स्विचेसला पॅरलल आहे, म्हणून आपण इथे ऑर करणार आणि त्याला ब्रॅकेट देणार आहोत. कारण इथे या दोघींना ब्रॅकेटची गरज आहे, कारण एकाच वेळी 2 स्विचेस आलेले आहेत आणि त्यांच्या बाहेर एक स्विच आहे म्हणून. तर अशा वेळेला P ऑर हा इथे ब्रॅकेट दिला, S2 आणि S3 यांच्यासाठी आपण P आणि Q हे डिनोट केलेलं आहे, म्हणून इथे येणार P Q आणि हे सिरीज मध्ये आहे म्हणून येणार अँड, आणि नंतर येणार तिसरा स्विच आहे S3 R. म्हणजे हा आपला असणार आहे सिम्बॉलिक फॉर्म. याचा आपल्याला ट्रूथ टेबल पण काढायचा आहे, म्हणजेच इनपुट आउटपुट टेबल आपण काढणार आहोत. इनपुट आउटपुट टेबल काढताना किती स्टेटमेंट्स आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. इथे टोटल 3 स्टेटमेंट्स आहेत, याचा अर्थ या ठिकाणी टोटल 8 रोज येणार आहेत आणि कॉलम जे आहे ते डिपेंड करते याच्यावरती 2 कनेक्टिव्ह आणि 3, तसं 5 टोटल या ठिकाणी कॉलम येणार आहे. हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, आपण ते थोडं शॉर्टमध्ये बघणार आहोत. तर P लागणार आहे, Q लागणार आहे, R लागणार आहे, त्यानंतर आपल्याला Q अँड R लागणार आहे आणि लास्टला जे आपलं मूळ स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट पॅटर्न P ऑर Q अँड R याची आपल्याला गरज आहे. तर बघूया ट्रूथ टेबल काढताना ऑफकोर्स जसं आपण तिथे PT FF घेतलं त्याप्रमाणे इथे पण तुम्हाला घ्यायचं आहे. 3 स्टेटमेंट आहेत म्हणून 1 1 1 1 हे तुम्हाला 4 वेळा घ्यायला लागणार. 0 0 0 0, त्यानंतर 1 1 0 0 1 1 0 0 ते 1 0 1 0 1 0 1 0. कन्फ्युज व्हायचं कारण नाही, जसा एक्झॅक्टली कन्सेप्ट आपण T आणि F चा पाहिला होता, एक्झॅक्टली त्याच टेबलच्या आधारावरती आपण या ठिकाणी ट्रूथ टेबल करतो आहोत. फक्त आपण T ऐवजी 1 वापरणार आहोत आणि 0 ऐवजी F ऐवजी 0 वापरणार आहोत. म्हणजे फक्त आपण सिम्बॉल वेगळा वापरतो आहोत, पण आपला जो कन्सेप्ट ट्रूथ टेबलचे आपण जे 5 पाहिलेले आहेत, कंजंक्शन, डिस्जंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन. एक प्लस पॉईंट असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला फक्त कंजंक्शन आणि डिस्जंक्शन आणि निगेशनचा यूज करायचा आहे, इथे इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन नाही. म्हणून ट्रूथ टेबल काढताना फक्त एवढं लक्षात घ्या की आपले जे अँड आणि ऑरचे टेबल आहेत ते इथे अप्लाय करायचे आहे. तसं आपल्याला अँडचा टेबल माहिती आहे, म्हणजेच कंजंक्शनचा टेबल जो आहे त्याचा आपण ऍप्लिकेशन ते करतो आहोत. तर Q जो आहे कॉलम हा आहे, Q आणि R चा कॉलम हा आहे, त्या दोघींच्या कॉलमचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. तर 1 अँड 1 जो आहे तो 1 येईल, 1 अँड 0 जो आहे तो 0, 0 अँड 1 0, 0 अँड 0 0, 1 अँड 1 1. एक्झॅक्टली ट्रूथ टेबल आपण तेच वापरतो आहोत TT FF वाले, फक्त इथे 1 आणि 0 मध्ये कन्वर्ट केलेले आहे. 1 अँड 0 जो आहे तो 0 येईल, 0 अँड 1 0, 0 अँड 0 0. लास्टला आपल्याला काय करायचं आहे बघा, P जो कॉलम आहे, P कॉलम आणि हा Q अँड R चा कॉलम, यांच्या दोघींचा ऑर घ्यायचा आहे, म्हणजे डिस्जंक्शन घ्यायचं आहे. तर 1 ऑर 1 1, 1 ऑर 0 1, 1 ऑर 0 1, 1 ऑर 0 1, 0 ऑर 1 1, 0 ऑर 0 0, 0 ऑर 0 0, 0 ऑर 0 0 0 येणार. हा असणार आहे आपला इनपुट आउटपुट टेबल. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल नंबर 3. या फिगरमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं असणार तर लक्षात आहे बघा,
इथे S1 स्विच वापरला गेला, S2 वापरला गेला आणि S3 सुद्धा वापरला गेला. इथे सुद्धा 3 स्विचेस वापरले गेले जे मूळ आहेत. नंतर त्यांचे डॅश पण दिलेले आहेत बघा, हे डॅश डॅश पण दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला निगेशनचा सुद्धा इथे अप्लाय करायचा आहे. तर बघूयात नेहमीप्रमाणे लेट P फॉर द स्विच S1, Q फॉर, यात निगेशन P ची पण गरज आहे म्हणून द स्विच नाही, निगेशन Q लागतोय, द स्विच S2 आणि निगेशन Q जो आहे तो सुद्धा लागतो आहे, निगेशन Q फॉर द स्विच S2 डॅश. तसंच R द स्विच S3 आणि निगेशन R लागतोय द स्विच S3 डॅश. आणि लास्ट द लॅम्प N. त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. द गिवन सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म. बघा आता इथे ऑब्झर्व करूया. आता S1 म्हटलेला आहे, याला आपण P मानलेला आहे. S2 म्हटलं आहे, याला आपण डॅश दिलेला आहे म्हणून याला इथे P, याला डॅश दिला आहे म्हणून हा निगेशन Q होणार आणि तो S2 आहे म्हणून Q लिहिला आहे. त्यानंतर S3 त्याला पॅरलल आहे, S3 म्हणजे आपला R आहे. त्यानंतर S2 डॅश या संपूर्ण ब्रॅकेटला OR आहे, म्हणजे S2 डॅश म्हणजे असणार आहे निगेशन Q. त्यानंतर S3 डॅश आहे, इथे देखील संपूर्ण याला तो पॅरलल याला सिरीज मध्ये आहे, तो आहे R निगेशन मध्ये, कारण डॅश दिलेला आहे. तर हे सगळे सिम्बॉलिक फॉर्म आपल्या लक्षात आल्यानंतर आपल्याला ब्रॅकेटचा खूप इथे महत्वाचं ऍप्लिकेशन करायचं असतं. ब्रॅकेट्स मध्ये ब्रॅकेट जसा बॉक्सचा इंडिकेट केला जातं ब्रॅकेट, तसं इथे आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण आपल्याकडे जे स्टेटमेंट दिलं आहे, स्टार्टिंगचा स्विच दिला S1, तर तो S1 साठी आपण P मानला की तो P लिहिला. व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर याला हा पूर्ण ब्रॅकेट जो आहे तो सिरीज मध्ये आहे, पण हे एकमेकांना जे आहे ते पॅरलल आहे. हे एकमेकांना पॅरलल, पण त्याच्या आधी हे सिरीज मध्ये आहे म्हणून अँड लिहिला. म्हणजे ही लाईन जी आहे ती सिरीजची आहे, इथे अँड लिहिला. त्यानंतर हा पूर्ण ब्रॅकेट, इथे आता ब्रॅकेटची गरज आहे कारण तिथे ब्रॅकेट बॉक्स आहे. मग हे दोघे एकमेकांना पॅरलल आहेत. हे दोघे जर एकमेकांना पॅरलल आहेत तर यांच्या दोघींमध्ये आपल्याला साईन वापरायला लागणार ती OR ची, म्हणजे डिसजंक्शनची. इथे S2 डॅश आहे म्हणजे निगेशन Q आणि OR इथे S3 आहे म्हणजे R. हे दोघी ब्रॅकेट कम्प्लीट झाला. आणि अजून ऑब्झर्वेशन व्यवस्थित केलं तर हा संपूर्ण जो दिसतोय सिरीज मध्ये असलेला पार्ट, हा संपूर्ण याला जो आहे तो पॅरलल आहे, म्हणजे OR इथे येणार आहे. म्हणून इथे स्क्वेअर ब्रॅकेटची गरज आहे, म्हणून आपण टाकणार स्क्वेअर ब्रॅकेट. आता स्क्वेअर ब्रॅकेट टाकल्यानंतर आता संपूर्ण याला जे पॅरलल दिसतंय हे दोघे एकमेकांना सिरीज मध्ये आहे, पण हे त्याच्या आधी या संपूर्ण याला पॅरलल आहे म्हणून आपण इथे OR वापरणार. आणि नंतर मग ब्रॅकेट देऊन हे दोघी एकमेकांना जे आहेत स्विचेस जे आहेत एकमेकांना सिरीज मध्ये आहेत. म्हणजे S2 डॅश साठी निगेशन Q आणि S3 डॅश साठी निगेशन R, आणि दोघींमध्ये अँड वापरणं गरजेचं आहे कारण ते सिरीज मध्ये आहे. या प्रकारे आपण त्याला सिम्बॉलिक फॉर्म द्वारे लिहू शकणार आहोत. याचा पुढे आपल्याला इनपुट आउटपुट टेबल देखील काढायचं आहे. तर इनपुट आउटपुट टेबल, आता याचा टेबल बराच मोठा येणार आहे, तर आपण अशा वेळेला जनरली 3 स्टेटमेंट आहेत म्हणून P, Q, R हे लागणारच आहे. नंतर निगेशन Q लागतो आहे, नंतर निगेशन Q और R लागतोय, डिटेल आपण पाहिलेलं आहेच ऑलरेडी. नंतर P अँड निगेशन Q और R लागतो आहे. संपूर्ण स्टेटमेंट हे झालं. त्याला हे OR आहे म्हणून निगेशन Q आपल्याकडे काढला गेलेला आहे, ते लिहायची गरज नाही. निगेशन R मात्र आपल्याला लागणार आहे. नंतर निगेशन Q अँड निगेशन R लागणार आहे. नंतर आपलं स्टेटमेंट जे आहे ज्याला आपण L मानून घेऊ, त्या दोघींचा OR आपल्याला लागणार आहे. तर नेहमीप्रमाणे 4-1 and 4-0, 2-1 and 2-0, 1-0, 1-0, 1-0, 1-0. तर इथे आपण जे ट्रूथ टेबल शिकलो आहोत त्याच्या आधारावरती या संपूर्ण कॉलम जो दिसतोय Q याचा आपल्याला निगेशन काढायचं आहे. म्हणजे 1चा निगेशन 0 होईल, 1चा निगेशन 0, 0चा निगेशन 1
1चा निगेशन 0 आणि 0चा निगेशन जो आहे तो 1 असणार आहे. त्यानंतर निगेशन क्यू और आर या दोन्हींचा आपल्याला दोन्ही कॉलम जे आहेत निगेशन क्यू आणि आर या दोन्ही कॉलमचा आपल्याला ऑर घ्यायचा आहे, म्हणजेच डिस्जंक्शन आहे. तर 1 और 0 1 हा 0, 1 और 1 1, 0 और 1 1, 1 और 0 1, 0 और 0 0, 1 और 1 1, 0 और 1 1. तुम्हाला शॉर्ट मध्ये कसं लक्षात ठेवायचं हे मी यापूर्वी सांगितलेलं देखील आहे. रेफरन्स करून तुम्हाला मागील व्हिडिओ बघायला लागणार की आपण शॉर्ट मध्ये कसे लक्षात ठेवू शकतो. ऑर काढायचं असेल तर आपल्याला फक्त दोघी एफ और एफ हा फक्त एफ असणार आहे, बाकी उरलेले जे आहेत ते मात्र आपले टी असणार आहे. तसं इथे 1 आणि 0 साठी तो कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. तसा हा कॉलम दिसतोय निगेशन क्यू और आर, त्या कॉलमला आपण पी अँड केलेला आहे, हा पी त्याला अँड करायचा आहे. तर इथे हा आणि हा कॉलमचा विचारात घेऊन 1 and 1 1, 1 and 0 0, 1 and 1 1, 1 and 1 1, 0 and 1 0, 0 and 0 0, 0 and 1 0, 0 and 1 0. त्यानंतर आरचा निगेशन घ्यायचा आहे. आर हा कॉलम आहे त्याचा घ्यायचा आहे निगेशन. तर निगेशन घेताना आपण हा संपूर्ण कॉलमचा निगेशन घेऊयात. तो 1 0 1 0 1 0 दिसतोय, आपण त्याला 0 1 0 1 करूया. 0 1 0 1 0 1 0 1. नंतर निगेशन क्यू अँड निगेशन आर दिसतो आहे. निगेशन क्यू हा कॉलम आहे आणि निगेशन आर हा कॉलम आहे. या दोन्हींचा आपल्याला अँड घ्यायचा आहे, म्हणजे कंजंक्शन घ्यायचं आहे. 0 and 0 0, 0 and 1 0, 1 and 0 0, 1 and 1 1, 0 and 0 0, 0 and 1 0, 1 and 0 0, 1 and 1 1. अशा प्रकारे आपल्याला याचा इनपुट आउटपुट टेबल देखील मिळतो आहे. सॉरी, अजून एक लास्ट कॉलम बाकी आहे. तर लास्ट कॉलम जो दिसतोय त्याला आपण एल मानलेला आहे. तर या ठिकाणी हे दोन स्टेटमेंट्स, हे एक आणि संपूर्ण हा स्क्वेअर ब्रॅकेट वाला एक स्टेटमेंट, या दोन्ही स्टेटमेंटचा आपल्याला ऑर घ्यायचा आहे. तर या दोन्ही कॉलमकडे बघायचं आहे. 1 और 0 1, 0 और 0 0, 1 और 0 1, 1 और 1 1, 0 और 0 0, 1 और 0 और 0 0, 0 और 0 0, 0 और 1 1. अशा प्रकारे हा इनपुट आउटपुट टेबल जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 2. यापूर्वीच्या एक्झाम्पल्स मध्ये आपण आपल्याकडे सर्किट डायग्राम दिलेली होती आणि त्यावरून आपण सिम्बॉलिक फॉर्म करून पाहिला. आता जे एक्झाम्पल्स आहेत क्वेश्चन नंबर 2 मध्ये त्याच्यात तुम्हाला ऑलरेडी सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे आणि त्याच्यावरून सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर इथे काही फॉर्मॅलिटीज जे आहेत त्या इथे देखील तुम्हाला लागणार आहेत. आपण जे स्टेटमेंट डिसाईड पी क्यू आर यांच्याबद्दल आधी स्विच मानून घेऊयात. तर इथे पी फॉर द स्विच S1, निगेशन P देखील आहे म्हणून निगेशन P द स्विच S1 डॅश. त्यानंतर Q आहे द स्विच S2, निगेशन Q नाही म्हणून डायरेक्टली R द स्विच S3 आणि निगेशन R देखील आहे म्हणून द स्विच S3 डॅश. आणि लास्ट L फॉर लॅम्प. तर बघूयात सर्किट डायग्राम काढण्यापूर्वी द गिव्हन स्टेटमेंट रिप्रेझेंटेड बाय सर्किट इज कसं असणार बघा. आता सुरुवातीला इथे तुम्हाला ब्रॅकेटकडे लक्ष द्यायचं. इथे दोन ब्रॅकेट दिसतात, राऊंड ब्रॅकेट राऊंड ब्रॅकेट, म्हणजे हे एकमेकांना जे आहेत ऑरने जोडलेले आहेत म्हणून ते एकमेकांना पॅरलल आहेत. आधी तो विचार करायचा की मोठ्या ब्रॅकेट कडून आपण छोट्या ब्रॅकेटकडे आणि मग लास्टला आपण स्टेटमेंटकडे येणार आहोत. तर सुरुवातीला दिसतं की इथे दोन स्विच जे आहेत अँड मध्ये जोडलेत, म्हणजेच ते जे जोडले गेले आहेत ते सिरीज मध्ये आहे. म्हणजे मग हे सिरीज मध्ये दोन काढून घेतले. त्यानंतर हा संपूर्ण ब्रॅकेट म्हणजे ही संपूर्ण जी दिसते आहे ती संपूर्ण पॅरलल आहे या ऑर म्हटल्यानंतर. ते दोघी मात्र सिरीज मध्ये आहेत म्हणजे इथे परत दोन स्विच आहेत. म्हणजे टोटल स्विच आधी काढून गेले, नंतर मग आपण त्या स्विचला जे आहे ते नावं देणार आहोत. त्यानंतर ही सर्किट डायग्राम आपण पूर्ण करूयात. तिचं सर्किट पूर्ण करण्यासाठी लॅम्प आणि बॅटरी जोडायची गरज असते तर ते जोडलं. आता बाकी इथे सगळं संपलेलंच आहे.
आता फक्त स्टेटमेंटला नाव द्यायची गरज आहे. तर सुरुवातीला निगेशन पी आहे, म्हणजेच निगेशन पी साठी आपण S1 डॅश मानला, मग इथे S1 डॅश. त्यानंतर क्यू आहे, म्हणजेच त्याच्याबद्दल आपण S2 मानलेला आहे, S2 स्विच. त्यानंतर पी आहे, निगेशन इथे पी आहे, निगेशन आर आहे, म्हणजे पी साठी आपण S1 मानलाय आणि निगेशन आर साठी आपण S3 डॅश मानता. अशा प्रकारे करंट फ्लो असा होत जाणार आणि हे असणार आहे या दिलेल्या सिम्बॉलिक फॉर्मची सर्किट डायग्राम. नेक्स्ट बघूयात, इथे देखील 3 स्टेटमेंट वापरले गेलेले आहेत, पी क्यू आर आणि राऊंड ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेट पण वापरले गेलेले आहेत. तर त्यांच्यावर थोडं कॉन्सन्ट्रेट राहायचं. तर नेहमी लेट पी फॉर द स्विच S1, Q for the switch S2, R for the switch S3 आणि निगेशन P आणि निगेशन Q वापरला गेला. निगेशन P for the switch S1 डॅश आणि निगेशन Q for the switch S2 डॅश. तर एकदा का या लिहिलं गेलं त्यानंतर सर्किट डायग्राम काढायची आहे. तर गिव्हन स्टेटमेंट इन सर्किट फॉर्म किंवा सर्किट डायग्रामच्या याच्यानुसार त्याला आपण रिप्रेझेंट करू शकणार आहोत. तर ते कसं बघा, इथे देखील तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट पण दिसत आहेत, राऊंड ब्रॅकेट पण दिसतोय. हे सुरुवातीला दोन एकमेकींना जे आहेत ते ऍड मध्ये जोडले गेलेले आहेत, म्हणजे आपण अशा वेळेला हे सिरीज मध्ये लिहिणार आहोत आणि हा संपूर्ण ब्रॅकेट राऊंड ब्रॅकेट हा स्क्वेअर ब्रॅकेट सह जोडला गेला आहे ऑर मध्ये, म्हणजे याचा अर्थ ते संपूर्ण त्याला ऑर मध्ये म्हणजेच पॅनल मध्ये असणार आहे. तर तेवढं लक्षात घेऊन मग फिगर काढायला सुरुवात करायची. इथे तुम्हाला सुरुवातीला हे दोन्ही पॅनल आणि त्या संपूर्ण याला हे संपूर्ण स्टेटमेंट जे आहे ते पॅरलल आहे, म्हणून आपण इथे असं लिहिणार आहोत. त्यानंतर लगेचच एक स्विच जोडला गेला आणि हे आणखी या ब्रॅकेटला जे दिसतंय ते सिरीज मध्ये आहे, कारण ऍडने जोडलं गेलं आहे. म्हणजे हा एक भाग आणि हा एक भाग, तर हा भागासाठी मी इथे हे लिहिलं आणि त्याच्यानंतर हा परत ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट दिसतोय म्हणजे हा परत ऑरने जोडला गेला. म्हणजे इथे 3 स्टेटमेंट जे आहेत ते एकमेकांना परत पॅरल मध्ये जोडले गेलेले आहेत, म्हणून कारण ते ऑरने जोडले म्हणून पॅरल मध्ये 3 स्विच काढून घेतले आणि हे एकमेकांना हे संपूर्ण याला पॅरल असणार, हे याला सिरीज मध्ये असणार आणि हे असं जोडल्यानंतर इथून आपल्याला आपलं सर्किट जे आहे ते पूर्ण करता येणार आहे, ज्यात लॅम्प आणि बॅटरी बसवून ते सर्किट पूर्ण करता येणार आहे. आता नावं द्यायला हरकत नाही. सुरुवातीला बघा हे 2 एकमेकांना सिरीज मध्ये पी आणि क्यू आहेत, ज्यांच्याबद्दल आपण S1 आणि S2 मानलेला आहे. त्यानंतर हे ऑरला जे दिसते त्यात निगेशन पी आहे आणि इथे S1 डॅश आहे. नंतर अँड करून इथे निगेशन क्यू आहे म्हणजेच S2 डॅश आहे. नंतर पी आहे म्हणजेच S1 आहे आणि आर आहे म्हणजेच S3 आहे. ही असणार आहे आपली सर्किट डायग्राम दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सिम्बॉलनुसार. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 3. यात गिव्ह अँड अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलेंट सिम्पल सर्किट्स फॉर द फॉलोइंग सर्किट असं म्हटलेलं आहे. म्हणजे सर्किट दिलेली आहे तुम्हाला ऑलरेडी एक, पण या सर्किटमध्ये स्विचेसचं प्रमाण जास्त आहे, कदाचित ते आपल्याला स्विचेसचं प्रमाण पण कमी करायचं आहे. दुसरं इक्विव्हॅलेंट त्याला एक फिगर काढून दाखवायची आहे. तर त्यासाठी आधी याला आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून घेऊयात. त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आता P फॉर द स्विच S1, Q फॉर द स्विच S2, नंतर निगेशन P लागतोय द स्विच S2 डॅश, ते डॅश दिसत होता S1 डॅश म्हणून आपण त्या ठिकाणी निगेशन P घेतलेला आहे. याला पहिले आपण लिहून घेऊयात आणि L फॉर द लॅम्प L. तर गिव्हन सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म इज, कसं येईल बघा ते सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. सुरुवातीला S1 आहे म्हणजे P घ्यायचा आहे, नंतर तो सिरीज मध्ये आहे
म्हणून अँड घ्यायचा आहे. नंतर दोन एकमेकांना काय म्हणून ब्रॅकेट देणं गरजेचं आहे. याच्या बाहेर सिरीजमध्ये आहे म्हणून इथे ब्रॅकेट दिल्यानंतर S1 डॅश आहे म्हणून निगेशन P आहे आणि हे दोघे एकमेकांना पॅरलल आहेत म्हणून ऑर आणि S2 आहे म्हणून Q. अशा प्रकारचे सिम्बॉलिक फॉर्म तयार होईल. याला आपण समजा L मानूया. याला सिम्प्लिफाय आपल्याला करायचं आहे. सिम्प्लिफाय आपल्याकडे जे आपण आतापर्यंत लॉ शिकलो, जे आपण लिहून घेतले अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स, त्यांचा यूज करून आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे. जो पार्ट आपण 1.4 मध्ये पाहिलेला आहे त्याचा इथे यूज करायचा आहे. आणि सिम्प्लिफाय झाल्यानंतर जे स्विचेस होतील त्याचा आपल्याला परत सर्किट डायग्राम काढायची आहे. तर बघूयात काय होतंय. आधी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथे आपल्याला अप्लाय करता येणार आहे. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरताना P अँड निगेशन P होईल. हा ऑर P अँड निगेशन Q. असं मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये याबद्दल डिटेल सांगितलेलं आहे की यात जसं आपण मल्टिप्लिकेशन करतो ब्रॅकेटच्या आत तसा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो आहे तो वापरावा लागतो. त्यानंतर इक्विव्हॅलन्स टू. आता हा P अँड निगेशन P आहे म्हणजे हा कॉम्प्लिमेंट लॉ तयार होतोय. हेही तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की जसं P मानला तर हा F होईल निगेशन, हा F मानला तर हा T होईल आणि या दोघींचा जो अँड आहे तो ऑलवेज F येणार आहे म्हणजे इथे F येईल. त्यासाठी ट्रुथेबल पार्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे यानुसार आपण डायरेक्ट F लिहू शकतो. हा आपला कॉम्प्लिमेंट लॉ आहे तर आपण वापरला इथे कॉम्प्लिमेंट लॉ. नंतर असा जो लॉ आहे तो आपला आयडेंटिटी लॉ आहे. ज्यात कुठल्याही स्टेटमेंटला ऑर F असेल तर त्याला तुम्हाला ऑलवेज ते स्टेटमेंट मिळणार आहे. हेही तुम्हाला मी त्या दृष्टीने सांगितलं की ते ट्रू आणि फॉल्स मानून बघायचं. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल म्हणजे फायनली आपल्याला ज्यावेळेला इथे आपण ऑर घेऊ की ऑर F किंवा F ऑर F हा F जे स्टेटमेंट असणार आहे तेच येणार आहे म्हणून इक्वल्स टू P अँड Q येणार आणि याला आपण वापरलेला आहे आयडेंटिटी लॉ. या ठिकाणी दिलेला सिम्बॉलिक फॉर्म आलेला सिम्बॉलिक फॉर्म जो सिम्प्लिफाय होऊन P अँड Q पर्यंत आलेला आहे. त्याला दोनच स्विचेस आहेत म्हणून इथे आणि ते दोन्ही स्विचेस एकमेकांना सिरीजमध्ये आहेत. तर याची जी आपण सर्किट डायग्राम काढणार आहोत ती आपल्याला या प्रकारे मिळणार आहे. इथे दोघी स्विचेस एकमेकांना सिरीजमध्ये आहेत आणि ते दोन स्विच P आणि Q आहेत म्हणजे S1 आणि S2. म्हणजे या दिलेल्या सर्किट डायग्रामला ही अल्टरनेटिव्ह सर्किट डायग्राम असू शकते. यात देखील दोन स्विचेस आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की त्याला सिम्प्लिफाईड केलेली अशी स्विचिंग सर्किटची फिगर आहे. Next, question number 4. Write the symbolic form of the following switch circuits. Construct its switching table and interpret it. आपल्याला या दिलेल्या सर्किट डायग्राम वरून आधी सिम्बॉलिक फॉर्म करायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म झाल्यानंतर त्याचा स्विचिंग टेबल देखील तयार करायचा आहे जे आपण मागे केलेलं आहे. एक्झॅक्ट सेम काम करतो आहोत. फक्त एक एक्स्ट्राचं काम इथे वाढत आहे की इंटरप्रेट. त्याच्यावरून तुमच्या काय ऑब्झर्व केलं तर काय लक्षात आलं ते आपल्याला शेवटी एका ओळीत लिहायचं आहे. की शेवटच्या ट्रूथ टेबल काढल्यानंतर आपल्याला शेवटच्या कॉलम मध्ये काही दिसतंय का, सगळे 1 1 आहेत की सगळे 0 0 आहेत की 1 0 1 0 असे आहे. जर सगळे 1 1 आले तर याचा अर्थ असा की करंट प्रत्येक सिच्युएशनला फ्लो होणार आहे. स्विच ऑन केला ऑफ केला अशा परिस्थितीमध्ये. आणि ज्या वेळेला सगळे 0 0 असतील अशा वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये तो लॅम्प जो आहे तो ग्लो होणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते सर्किट जे आहे ते फेल गेलेलं आहे. तिथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा करंट जो आहे तो फ्लो होताना दिसणार नाही कोणतेही स्विच ऑन किंवा ऑफ केले असता सुद्धा. आणि 0 1 0 असेल तर काही सिच्युएशन्स मध्ये ते स्विच जे आहे ते स्विच ऑन असताना काही वेळेला ते लॅम्प ग्लो होईल आणि काही वेळेला लॅम्प जो आहे तो ग्लो होणार नाही. अशी त्या ठिकाणी सिच्युएशन आपल्याला मांडत असेल. आपण टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी हा प्रकार पाहिला आहे. एक्झॅक्ट त्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. तर बघूयात. लेट P फॉर S1 S2 दिसतो आहे तर P फॉर द स्विच S1, Q for the switch S2, negation P for the switch S1 dash and negation Q for the switch S2 dash. The given circuit in symbolic form सिम्बॉलिक फॉर्म कसा असेल बघा. 3 पॅरल दिसत आहेत म्हणजे 3 त्या ठिकाणी ऑर वापरायला लागणार आहे. 2 सिरीज मध्ये म्हणजे एक सिरीज वापरण्यासाठी अँड वापरायला लागणार. हे दोघी एकमेकांना पॅरल आहेत S1 आणि S2 डॅश. S1 साठी P पॅरल आहे म्हणून ऑर, S2 डॅश आहे म्हणून निगेशन Q आणि हे दोघी जे आहेत ते पॅरल आहेत याला. इथे ब्रॅकेटची गरज आहे. S1 डॅश म्हणजे निगेशन P
आणि हे सिरीज मध्ये आहे म्हणून अँड, S2 आहे म्हणून Q, आणि हा असणार आहे आपला सिम्बॉलिक फॉर्म त्या सर्किटचा. त्यानंतर याचा आपला ट्रूथ टेबल म्हणजेच इनपुट आउटपुट टेबल काढायचा आहे. त्याला आपण स्विचिंग टेबल देखील म्हणतो. तर स्विचिंग टेबल सुरुवातीला आपल्याला P लागतो आहे आणि Q लागतो आहे. दोनच स्टेटमेंट आहेत, त्यामुळे P आणि Q आपण लिहायला हवं. अगदी मागच्या प्रमाणचंच काम आहे म्हणून थोडंसं फास्ट घ्यायला हरकत नाही. नंतर निगेशन Q लागतो आहे, नंतर निगेशन P लागतोय, नंतर P और निगेशन Q काढू शकतो आपण. त्यानंतर निगेशन P अँड Q, आणि मग लास्ट स्टेटमेंट ज्याला आपण L मानलेलं आहे ते लागणार आहे. तर बघूया P तर इथे येईल 1 1 0 0 1 0 1 0. त्यानंतर निगेशन Q साठी 0 1 0 1, निगेशन P म्हणजेच 0 0 1 1, या संपूर्ण कॉलमचा निगेशन. नंतर P और निगेशन Q घेतोय आपण. तर P कॉलम जो आहे तो हा आहे आणि निगेशन Q चा कॉलम हा आहे. तर 1 और 0 1 1 और 1 1, 0 और 0 0, 0 और 1 1 इथे येणार आहे. त्यानंतर दुसरे दोन कॉलम बघूया. नंतर या दोघी कॉलमचा दिसतोय आपल्याला P और निगेशन Q, निगेशन P अँड Q दिसतोय बघा. निगेशन P हा आणि Q जो आहे तो हा आहे. तर बघा इथे या दोघींचा अँड घ्यायचा आहे. 1 अँड 0 0, 0 अँड 0 0, 1 अँड 1 1, 0 अँड 1 0, आणि लास्ट जो L दिसतोय त्याच्या या दोघींमध्ये हा ऑर दिसतोय. म्हणजे या दोघी स्टेटमेंट ज्या आहेत त्यांचा आपण ऑर घेणार आहोत. तर काय येईल बघा, 1 और 1 1, 1 और 0 1, 0 और 1 1, 1 और 0 1. बघा लास्ट कॉलमचं तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असतं तुम्हाला काय दिसतं आहे. तर लास्ट कॉलमवरून आपण एवढं जरूर सांगू शकतो की लॅम्प जो आहे तो प्रत्येक परिस्थितीमध्ये जो आहे तो ग्लो होणार आहे. म्हणून आपण फ्रॉम स्विचिंग टेबल it is observed that काय दिसतंय बघा, द लॅम्प विल ग्लो irrespective to the status of switches. म्हणजे स्विचेसला ज्याप्रमाणे लावलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या प्रकारे त्यानुसार लॅम्प जो आहे तो ऑलवेज ग्लो होणार आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये. नेक्स्ट बघूया त्यामधील थर्ड. सेम वे नेहमीचे फॉर्मॅलिटीज आहेत त्यामुळे थोडं फास्ट घेतो. लेट P फॉर द स्विच S1, Q फॉर द स्विच S2, R फॉर द स्विच S3. पुढे डॅश फक्त S2 आणि S3 ला दिसतोय. निगेशन S2 साठीचा Q द स्विच S2 डॅश, आणि निगेशन R फॉर द स्विच S3 डॅश. बाकी पुढे सिम्बॉलिक फॉर्म, द गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज कसं असणार बघा. हे तिघी एकमेकांना पॅरलल आहेत आणि तिघींना तिथे परत सिरीज मध्ये नाही त्याच्या आत, त्यामुळे या ब्रॅकेटला आपण डायरेक्टली लिहू शकतो L इक्विव्हॅलेन्स टू S1 साठी आपण P मानलाय, S2 डॅश साठी आपण तो त्याला पॅरलल आहे म्हणून ऑर, S2 डॅश पॅरलल आहे म्हणून ऑर. त्यानंतर तो निगेशन Q घ्यायला लागणार कारण डॅश दिलाय आणि हा पण डॅश आहे, हा निगेशन R, हा ब्रॅकेट कम्प्लीट झाला. त्यानंतर हे सगळे सिरीज मध्ये दोघी बॉक्स जे आहेत ते, म्हणून इथे अँड हा त्याला दुसरा बॉक्स. इथे मात्र स्क्वेअर ब्रॅकेटची गरज आहे कारण आत इथे परत दोन सिरीज मध्ये दिसत आहेत. तर इथे सुरुवातीला S1 आहे म्हणजेच P घ्यावा लागणार आणि हे दोघी जे आहेत एकमेकांना पॅरलल म्हणून ऑर घ्यायला लागणार, आणि हा S2 जो आहे तो परत इथे ब्रॅकेटची गरज, आणि हे एकमेकांना जे आहेत ते दोघी सिरीज मध्ये आहेत म्हणून अँड घ्यायला लागणार. S3 म्हणजे R आहे. अशा प्रकारे आपण त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं आहे. याचा आपल्याला इनपुट आउटपुट टेबल काढायचा आहे किंवा त्याला आपण स्विचिंग टेबल देखील म्हणतो. तर इथे
इथे 3 स्टेटमेंट आहेत म्हणून पी क्यू आर, त्यानंतर निगेशन क्यू लागतोय, निगेशन क्यू, त्यानंतर निगेशन आर लागतोय, त्यानंतर पी और निगेशन क्यू, त्यानंतर पी और निगेशन क्यू आणि नंतर और निगेशन आर देखील लागतो आहे. नंतर मग आपण क्यू अँड आर घेणार, नंतर पी और क्यू अँड आर घेणार आणि मग लास्टला आपण एल घेणार आहोत. व्हिडिओची लेंथ खूप जास्त वाटते म्हणून थोडं शॉर्टमध्ये हे आपलं भरपूर वेळा लिहून झालेलं आहे. आपले ट्रूथ टेबल भरपूर वेळा काढून झालेले आहे म्हणून थोडं पटकन काढून घेतलं. या प्रकारे या स्टेटमेंट फक्त एक छोटंसं करेक्शन आहे मागच्या फिगरमध्ये. त्यात शेवटी जे फिगरमध्ये आपण S3 काढला होता सेकंड बॉक्समध्ये, त्या ठिकाणी S3 कन्सिडर डॅश कन्सिडर करून घ्या, म्हणजे त्या ठिकाणी निगेशन आर येईल. मी तुम्हाला निगेशन आर त्या ठिकाणी कदाचित लिहून दिला असावा, तर तेवढं करेक्शन करून घ्या. तर त्याप्रमाणे तुम्हाला जे लास्ट कॉलमचे एंट्री दिसतात त्यात सगळे ऑब्झर्व केल्यावर लक्षात येतं की ते सगळे 1 हे आले आणि निर्णय जे आहेत ते 0 येत आहे. म्हणजे पी ज्याच्या वेळेला 2 असणार आहे किंवा 1 असणार त्यावेळेला तुम्हाला इथे 1 मिळतं आहे, अदरवाईज ते 0 मिळतं आहे. याचा अर्थ असा आहे की S1 जो स्विच आहे टी मधला S1 तो ऑन असताना तुम्हाला ऑलवेज 1 मिळतंय आणि ऑफ असताना ऑलवेज ऑफ मिळतं आहे. तर हा त्याच्यातून आपल्याला इंटरप्रेट केलेला रिझल्ट मिळणार आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. Obtain the simple logical expression of the following. Draw the corresponding switching circuit. हा देखील प्रकार आपला एक्सरसाइज 1.4 मध्ये झालेला आहे. तिथे देखील आपण दिलेला स्टेटमेंट पॅटर्न सिम्प्लिफाय करून पाहिला होता. इथे फक्त एक एक्स्ट्राची गोष्ट वाढते आहे ती म्हणजे स्विचिंग सर्किट तुम्हाला परत सिम्प्लिफाय झालेल्या जे पण स्टेटमेंट पॅटर्न असेल त्याच्या आधारावरती स्विचिंग सर्किट काढायचं आहे. हा एकच एक्स्ट्राचा पार्ट आहे म्हणून इथे पण आपण थोडं फास्ट घेणार आहोत आणि एखाद 2 एक्झाम्पल फक्त घेऊया. तर पी और क्यू अँड निगेशन क्यू दिलेला आहे. आता ऑफकोर्स हा पी और आणि क्यू अँड निगेशन क्यू हा कॉम्प्लिमेंट लॉ आहे. तर टी और एफ और टी एफ अँड टी अँड एफ हा ऑलवेज एफ येतो म्हणून इथे एफ येणार आहे. तर इथे आपण वापरलेला आहे कॉम्प्लिमेंट लॉ. त्यानंतर इथे पी और एफ म्हणजे टी और एफ और एफ हा ऑलवेज एफ येतो, टी येतो, म्हणजे जे काही असणार आहे आपण ठेवतो आहोत स्टेटमेंट पी ऐवजी ते येणार आहे, म्हणजे पी येणार आहे. म्हणजे हा लॉ आहे आपला आयडेंटिटी लॉ. मागील व्हिडिओमध्ये आपण हे सगळे लॉ शिकलेलो आहोत आणि तुम्हाला शॉर्टमध्ये मी सांगितलेलं पण आहे कसं करायचं, म्हणून इथे खूप जास्त डिटेल बोलत नाही. फक्त पी स्टेटमेंट आलेलं आहे आणि आपण समजा लेट पी फॉर द स्विच S1 मानला तर तुम्हाला द सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम ज्या ठिकाणी एकच स्विच असणार आहे तो हा स्विच असेल. नेहमीप्रमाणे इथे बॅटरी, इथे लॅम्प आणि या प्रकारे आपण त्या ठिकाणी त्याचा सर्किटची डायग्राम जी आहे ती काढू शकतो. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल नंबर 2. त्याच पद्धतीने करायचं आहे जे मागे आपण एक्सरसाइज 1.4 मध्ये केलेलं आहे. ते सगळे लॉ फक्त आपले लक्षात असले पाहिजे म्हणजे मग हा पार्ट जो आहे तो इझी जातो. तर यात देखील याला कन्सिडर करतो निगेशन पी अँड क्यू और निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी अँड निगेशन क्यू. तर आपण जे पण लॉ वापरणार आहोत त्या सगळ्या लॉची नावं जी आहेत ती पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण ते आपण जस्टिफिकेशन मध्ये लिहित असतो. तर ते 3 ब्रॅकेट जे आहेत ते ऑरने जोडलेले आहेत. तर मी कुठलेही 2 कन्सिडर करतो ज्यामध्ये कॉमन दिसतंय. या दोघींमध्ये पण कॉमन निगेशन क्यू दिसतोय आणि यांच्यामध्ये पण निगेशन क्यू दिसतोय. आपण कुठलेही 2 चूज केले तरी चालणार आहे. मी आधीचे 2 घेतो आणि हा जो लॉ आपण वापरतो त्या लॉला म्हटलं जाणार आहे असोसिएटिव्ह लॉ. मी असोसिएटिव्ह लॉ वापरून याला सिम्प्लिफाय केलेला आहे. नंतर हा यांच्यामधून निगेशन पी जो आहे तो बाहेर निघाला, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. निगेशन पी बाहेर काढला, इथे ऑर अँड आणि इथे मध्ये ऑर हा क्यू ऑर निगेशन क्यू असणार आहे. तसं आपण मल्टिप्लिकेशन ब्रॅकेटच्या बाहेर एखादा कॉमन काढतो त्या प्रकारे इथे अप्लाय करायचं आहे. आणि मी इथे वापरलेला आहे
डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इक्विव्हॅलन्स टू. आता नंतर परत कॉम्प्लिमेंट लॉ आहे जो आपण इथे वापरला, हा ऑर मध्ये आहे. अशा वेळेला ऑलवेज ट्रू मिळतं. आता यासाठी तुम्हाला ते कॉम्प्लिमेंट लॉ जे आहे ते एकदा बघायला लागणार. ऑर हा पी अँड निगेशन क्यू इथे वापरलेला आहे कॉम्प्लिमेंट लॉ. ते शॉर्ट मध्ये कसं लक्षात घ्यायचं हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यासाठी मागील व्हिडिओचा रेफरन्स घ्या. इक्विव्हॅलन्स नंतर हा परत आयडेंटिटी लॉ आहे. टी अँड एफ टी अँड एफ किंवा टी अँड टी हा ऑलवेज जो आहे जे स्टेटमेंट आहे तेच येतं. म्हणजे निगेशन पी इथे येणार. हा ऑर पी अँड निगेशन क्यू ॲज इट इज असणार आहे. मी इथे वापरलेला आहे आयडेंटिटी लॉ. त्यानंतर इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला वापरायला लागणार. मध्ये आपण त्याला डिस्ट्रीब्यूट केला तर पी निगेशन पी ऑर पी अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू असं आपल्याला त्याला लिहिता येणार आहे. तर परत आपण इथे अप्लाय केलेला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर परत कॉम्प्लिमेंट लॉ आहे. जसा हा आपण वापरला इथे, जसं आपण इथे वापरला तसंच आपण परत एकदा कॉम्प्लिमेंट लॉ वापरतो आहोत. इथे टी, कारण निगेशन पी ऑर पी हा टी येतो, अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे तसाच इथे देखील आपण वापरलेला आहे कॉम्प्लिमेंट लॉ. याला अजून सिम्प्लिफाईड करता येणार आहे. तर पुढे टी अँड एनी स्टेटमेंट, कुठलेही स्टेटमेंट टीला अँड टू नसेल तर अशा वेळेला आपण त्याला आयडेंटिटी लॉ म्हणतो. आणि तो इथे अप्लाय केला तर मला निगेशन पी अँड निगेशन क्यू मिळणार आहे ऑलवेज. कारण टी अँड एफ, टी अँड टी ऑलवेज जे स्टेटमेंट आहे ते येणार आहे. त्यासाठी तुम्हाला शॉर्टकट मेथड जी आहे सांगितलेली आहेच. तर या प्रकारे हा सिम्प्लिफाईड होईल. याला अजून आपण करू शकतो पण तसं करून फायदा नाही. कारण आपण सर्किट डायग्राम पण काढायची आहे. मी इथे वापरलेला आहे आयडेंटिटी लॉ. तर याच्यावरून सर्किट डायग्राम काढण्यासाठी आपण आधी लेट पी फॉर द स्विच S1, Q for the switch S2, negation P for the switch S1 dash and negation Q for the switch S2 dash. Therefore the circuit diagram, म्हणून सर्किट डायग्राम कशी बघा, दोघे एकमेकांना सिरीज मध्ये आहेत आणि निगेशन आहे कारण अँड ने जोडले गेलेले आहेत म्हणून ते सिरीज मध्ये आहेत. आणि ती S1 dash S2 dash नेहमीप्रमाणे बॅटरी आणि इथे लॅम्प अशा प्रकारे ही एक्सरसाइज 1.5 देखील संपलेली आहे. आणि यासोबतच मॅथमॅटिकल लॉजिक हे चॅप्टर देखील संपलेलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये बघूया नवीन चॅप्टर.